पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 तारखेला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार आहेत। मात्र आजपासूनच अयोध्येतील अगदी पावला पावलावर पोलिसांचा बंदोबस्त आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी नरेंद्र मोदी हे या मार्गाने विमानतळावरून शरयू नदीच्या तीरावर जातील आणि शरयू नदीच्या तीरावरून या मार्गाने जाऊन शरयू नदीच्या तीरावरून हे स्नान करून नरेंद्र मोदी हे हनुमानगडीच्या या मार्गाने जो आपण हा समोर मार्ग बघतोय या मार्गाने नरेंद्र मोदी हे हनुमानगडीच्या या समोर आपण बघू शकतो की या मार्गाने जातील। मात्र आजपासूनच म्हणजे 3 दिवस अगोदरपासूनच या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान तैनात आहेत। हनुमानगडीकडे जाणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेले आहे। प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे। अयोध्या शहरातच हे पूर्ण चित्र आहे। अयोध्या शहरातील प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक चौकात अशा प्रकारे बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। हनुमानगडीच्या या मार्गावरून आतापासूनच या रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान हे तैनात आहेत। आपण जर का बघितलं तर रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवळपास 200 ते 250 जवान आज 19 तारीख असूनही आजपासूनच या हनुमानगडी मार्गावर तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी अयोध्येत आतापासूनच खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।